तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मी स्वप्नील तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव MS10 ब्लॉगर. कालांतराने हे नाव आपल्याला साऊंड ट्रॅक स्वप्नील म्हणून आपल्याला ठेवायचं आहे, कारण की चॅनलचं नाव आपल्याला चेंज करायचं आहे. आणि त्याचा एक रिझन असा वेगळंच आहे रिझन, पण इम्पॉर्टंट रिझन आहे. तर ते मी नंतर सांगेन तुम्हाला, इंट्रोमध्ये सांगेन. मित्रांनो, MS10 ब्लॉगरचं मी साऊंड ट्रॅक स्वप्नील का ठेवतो आहे, कारण की एक ड्रॉबॅक असा होता या चॅनलच्या नावाचा की किंवा महाराष्ट्रामधील प्रत्येक एरियामध्ये माझे व्हिडिओज बघितले जातात. तर त्यांना असं वाटतं की तू फक्त सांगली जिल्ह्यातीलच व्हिडिओ शूट करतो आहे आणि ते अपलोड करतो आहे. त्यामुळे सबस्क्रिप्शनला वेळी किंवा सबस्क्रायबिंग वेळी त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो आहे किंवा माझ्या चॅनलला प्रॉब्लेम येतो. तर त्या चॅनलच्या नावावरून असं त्यांना वाटतं. तर त्यामुळे असं झालं की मी थोडा विचार केला आणि मला असं वाटलं की आपण थोडं आपल्या चॅनलचं नाव चेंज करू आणि साऊंड ट्रॅक स्वप्नील ठेवू आणि ते आपले व्ह्यूअर्स बनू शकतात. तर त्यामुळे मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे आणि आजपासून आपल्या चॅनलचं नाव होतं आहे साऊंड ट्रॅक स्वप्नील. तर मित्रांनो, MS10 ब्लॉगर जरी तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं तरी तो टॉपला येणार आहे आणि साऊंड ट्रॅक स्वप्नील जरी तुम्ही सर्च केलं तरी तोही टॉपला येणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, फक्त नाव चेंज होतं आहे, कंटेंट चेंज होणार नाही, कंटेंट असाच राहणार आहे आणि असंच फुल सपोर्ट करत राहा. आपल्याला आपली फॅमिली खूप मोठी बनवायची आहे. महत्त्वाचं म्हणलं तर 2000 सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलचे कंप्लीट झालेले आहेत. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो. असंच सपोर्ट करत राहा आणि असेच आपण एकत्र असे पडणार. त्यावेळी तुम्हाला असं वाटणार की मित्र, तू प्रत्येक वेळी कोणती तरी गौतमी पाटीलचा शो असू दे किंवा असं शो असू दे, तर यासारख्या शोला तू का अटेंड करतोस. तर मित्रांनो, सांगायचं म्हणलं तर मी आधी सांगलं होतं, आपण फक्त आणि फक्त साऊंड रिलेटेड कंटेंट्स अपलोड करण्यासाठी किंवा त्याच्यावरती असणारे व्हिडिओज बनवण्यासाठी आपण जातो आहे, ना की आपण त्यांच्या लावणी किंवा त्यांचे डान्स शो यांना अटेंड करण्यासाठी जातो आहे. कारण की मित्रांनो, आपल्याला कंटेंट हवा आहे. कंटेंट आणायचं कुठून? कंटेंट आपण स्वतः कसा क्रिएट करू शकतो यासाठीच तर आपल्याकडे पर्याय नाही. त्यामुळे आपल्याला तो व्लॉग किंवा तो कंटेंट आपल्याला ॲक्सेप्ट करावा लागतो. अनफॉर्च्युनेटली तो आपल्याला शूट करावा लागतो. आपल्याला आत्ता जायचं आहे कराडमध्ये. तर कराडमध्ये आलेलं खोडशेमध्ये आपल्याला जायचं आहे. खोडशेमध्ये आला आहे साई ऑडिओ 21 कराडवाला आणि त्याचबरोबर आलेले आहेत मायकिंग स्टार आणि सगळ्यांचे फेवरेट असे DJ प्रणव. तर आपल्याला तिथे जायचं आहे, तो व्हिडिओ शूट करायचा, म्हणजे तो साऊंड आपल्याला कवर करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला खोडशेला जायचं आहे आणि एक नंबर व्लॉग होणार आहे. कारण की जवळजवळ 2 आठवडे झाले तो व्लॉग आलेला नाही आणि मलाही कसं वाईट वाटतंय, कारण की कर्नाटकचा जो राज्योत्सव होता जो 2022 म्हणजे आत्ता जाळगावला जायचं होतं, पण ते काय जमलं नाही थोडं प्रॉब्लेम झाल्यामुळे. आणि खरंच तो तर एक महत्त्वाचा मेन पॉईंट झाला असता, मेन मुद्दा झाला असता, एक मेन असा व्हिडिओ झाला असता तिकडं आपण गेलो असतो तर, पण नाही झाला. नेक्स्ट टाईम आपण नक्कीच बेळगावला जाऊ. तुमच्यासाठी व्लॉग DJ साऊंड रिलेटेड असणारे कंटेंट आणि कॉम्पिटिशन तुमच्यासाठी नक्कीच शूट करू. त्यामुळे म्हटलं आता कराडला जाऊ, कारण की कराडमध्ये जो खोडशे जो गाव आहे तिथं आपल्याला जायचं आहे आणि आत्ता आम्ही तिकडेच चाललो आहे. आत्ता जवळजवळ 5:15 वाजलेत आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला ठीक आहे अपडेट मी तुम्हाला पुढे सांगत राहील. आणि मित्रांनो, चॅनलमध्ये नवीन असलेलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑनवर ठेवा. अशाच प्रकारचे मी नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. तर चला तर आपण ब्लॉग कंटिन्यू करू. तर मित्रांनो, मी आणि माझ्या पाठीमागे बघताय हा प्रणव, कारण की प्रत्येक ब्लॉगमध्ये असतोच. तर आम्ही दोघं चाललो आहे खोडशीमध्ये. आणि बाकीचे 2-3 मित्र म्हणलेच मागून येणार आहे, तर बघूया, त्याची गॅरंटी नाही आपण धरलेली. तर चला तर आपण जाऊ. आता आम्ही दोघं आलो आहे, आता पुढे कंटिन्यू करू. अजून एक 16 किलोमीटर आपल्याला कवर करायचं आहे. तिथून पुढे डायरेक्ट आपल्याला स्पेशल ब्लॉग तो आपल्याला शूट करायचा आहे. तर चला तर निघू.
अरेंजमेंट चांगली केली आहे, कारण की शेतात असल्यामुळे सेटअप जरा भारी होईल. आपण जेव्हा तिथे पोहोचलो त्यावेळी आपण घेतली प्रणव भैयासोबत मीटअप, म्हणजे जो आपण त्यांना आपण DJ प्रणव या नावाने ओळखतो, तर त्यांच्यासोबत आपण थोडं बोलणं केलं, थोडं आपण बोललो आणि त्यांच्यासोबत थोडी सेल्फी आणि फोटोज घेतले आणि तिथून पुढे ब्लॉग कंटिन्यू झाला. आणि तो एक स्पेशल मुमेंट्स होता, कारण की त्याच्यासोबत थोडंसं अटॅचमेंट झाली तिथे थोडं त्यांच्यासोबत, आणि पुढे नंतर ब्लॉग कंटिन्यू झाला आणि तो एक स्पेशल मुमेंट होता माझ्यासाठी. आले मागाशी आलो चेक. कृपया सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, ज्यांच्या गाड्या स्टेजच्या एका साईडला आहेत त्यांनी साईडला गाड्या काढायच्या आहेत. अन्यथा पडदा लावल्यानंतर गाडी बाहेर काढता येणार नाही रात्री 12 नंतर, त्यामुळे आत्ताच गाड्या साईडला काढून घ्यायच्या आहेत. सेटअप चालू झाला आहे आणि आपण आता चालू झालं आहे, त्याच्यानंतर आपल्याला जे काही शूट होते ते तुम्ही कंटिन्यू करतो आहे. सगळे शार्पी आहे. जो पाठीमागं तुम्ही बघताय तो आहे PS लाईट्स आणि त्याच्याबरोबर हा आहे ब्रँड साऊंड साय ऑडिओ 21. तर हा जो तुम्ही लाईट शो बघताय तो आहे PS लाईट कराडचा, एकदम ब्रँड लाईट आहे, कारण की लाईट शो एकदम असा इतका मस्त शो देतोय ना.
सोचली व प्रतिष्ठान अध्यक्ष महेश भोसले आबा. आबा मित्र परिवार आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे आणि जे साईडला उभे आहेत त्यांनी पण आतमध्ये यायचं आहे आणि खाली बसून घ्यायचं आहे. सर्वांना नमस्कार. आज काय आहे हे सांगण्यासाठी सर्वजण इथे आपण एकत्र आलो, सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र आलो. आज भारताच्या विराट कोहली पट्टूचा जन्मदिवस आहे. विराट कोहलीला लहानपणापासूनच क्रिकेट खूप आवडते. ते म्हणतात, कोणीतरी म्हटलंय, लेलो से डरकर नौका पार नहीं होती, रेलो से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हॅपी बर्थडे विराटजी. यानंतर आपण या दोन मुलींच्या हस्ते या ठिकाणी हा केक कापतोय. नोव्हेंबर 1988 वयाच्या 3ऱ्या वर्षापासून हा क्रिकेट खेळतोय. तुम्ही म्हणाल वयाचं 3रं वर्ष, परंतु बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात असा हा विराट, ज्याने 102 टेस्ट मॅच खेळल्या, 8074 रन काढल्या, 262 वनडे खेळल्या, त्यामध्ये 12,344 रन काढल्या, T20 113 मॅच खेळल्या, त्यामध्ये 3,932 ನಮ್ಮ ಅವ್ವಕ್ಕನು ಕನ್ನಡ ನಮ್ಮ ಜೀವಕ್ಕನು ಕನ್ನಡ. ಈ ಸಲ ನ್ಯೂಸ್ ಒಂದೇ, ಈ ಸಲ ಕಪ್ ನಮ್ದೇ. ಎವ್ರಿಬಡಿ ಸೇ ಎವ್ರಿಬಡಿ baby. केसामध्ये गंगावन न बुचुड्यात ग केवडा, केसामध्ये गंगावन न बुचुड्यात ग केवडा, हे गडीचा गोंडा लोळ काय
गळ्यामध्ये ग मुक्त नाक गळ्यामध्ये ग महून माला गळ्यामध्ये ग गंगावन केसामध्ये ग गंगावन न बुचुड एंड करतोय आणि आपण आता चाललोय घरी, कारण की शो अजून खूप मोठा आहे. जवळजवळ फक्त आम्ही मला वाटतं पाऊण तास 1 तास अटेंड केला आहे. आणि तसं म्हणलं तर राधा पाटील यांचा एक शो आपण म्हणजे एकच डान्स आपण कवर केला, कारण की मी आधी सांगितलं आपल्याला साऊंड कवर करायचा आहे, तोच आपण कवर करायला आलो होतो. तर एकच शो झाला आहे आणि आता आपण रिटर्न चालू आहे घरी, कारण की अजून शो खूप मोठा आहे. खूप सारे लोक या लागले तिकडं आतमध्ये बघू शकता, हे तुम्ही पाठीमागे बघू शकता. आणि झाले आता सगळं व्यवस्थित शूट बी झालं. उद्या एडिट करून आपल्याला अपलोड करायचं आहे, तर आता जायचं आपल्याला तर घरी. चला, तर हे सगळे आमचे मित्र फोटोशूट करायला लागलेत, विराट कोहलीचे फॅन. इधर देख सकते आप, इकडे फोटो काढायला लागलेत आणि ओ माय गॉड हे बघू शकता. हो नाईस शॉट भाईजान. आपण सेल्फीत घेऊया की विराट कोहली सर. विराट से ओ माय गॉड. ओके ठीक आहे. अच्छा तर ठीक आहे, तर आपण व्लॉग एंड करू इथंच. एडिट करून आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी अपलोड करायचं. उद्या रविवार आहे, मला ते उद्याच अपलोड करायचं आहे. तर व्लॉग शूट एडिट होतोय आणि उद्या अपलोड करतो. ठीक आहे, चॅनलमध्ये नवीन असाल तर आता चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. अशाच प्रकारचे मी नवीन व्लॉग्स घेऊन येत आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.